मुद्द्याकडे येऊयात. बालाजी गाडे पाटील, मला तुम्हाला विचारायचं आहे, बालाजी गाडे पाटील, एका बाजूला आता जसं अजितजी म्हणालेत किंवा एक उदाहरण देतो की सचिव असलेले संजीव कुमार मुखिया यांच्यावरील सीबीआयची क्लीन चिट ज्या वेळेला मिळते त्यावेळेला खरोखर म्हणजे एका बाजूला आपण म्हणतोय कारवाई करणार, दुसरीकडे कारवाई होत नाही, हे नेमकं चित्र काय आहे? आणि दुसरीकडे बालाजी गाडे पाटील, तुमच्या कार्यकाळातील अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिले आणि यावेळेला अजितजी म्हणतायत की आमचे धर्मेंद्र प्रधान हे कुठल्याही प्रकारचा राजीनामा देणार नाही, कारण राजीनामा दिला तर पळ काढला जातो. म्हणजे काँग्रेसनं पळ काढला होता आपल्या जबाबदारीतून. नाही, सगळ्यात महत्वाचं विशालजी, राजीनामा ते का देणार नाहीत? कारण या देशातल्या लोकशाही व्यवस्थेचं त्यांना काही घेणं देणं नाहीये. आणि हा जो निर्लज्जपणा आहे तो या देशामध्ये फक्त केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षच करू शकतो. कारण ज्या छातीटोकपणे माझे मित्र या ठिकाणावरती सांगतायत, त्यांना जी स्क्रिप्ट आणि आदेश वरून भाजपचे आलेले आहेत, आणि आता जर ते स्पष्ट म्हणत असतील की कोणत्याही परिस्थितीत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणार नाही, मी या निर्लज्जपणाचा निषेध करतो. आणि या देशातली जी रस्त्यावरती उतरलेली तरुणाई आहे ती राजीनामा घेतल्याशिवाय, आणि विरोधी पक्ष सगळे राजीनामा घेतल्याशिवाय आम्हीही मागे हटणार नाहीये. बघूया काय होतंय. मला विशालजी, तुम्ही जो मुद्दा या ठिकाणावरती सांगितला की मुखियांना क्लीन चिट भेटतीये आणि असे असंख्य कायदे, 2024 पासून हा कायदा आलाय, 24 पासून आतापर्यंत अनेक पेपर फुटले. महाराष्ट्रातला टीईटीचा पेपर फुटला अगदी आता 2 आठवड्यापूर्वीची ती गोष्ट आहे. त्यामुळं नीटचा विषय, यांच्या चौकशी आणि गुन्हेगार अटक असताना रिनीट मध्ये, ओएमआर सीट मध्ये काय गोळा महाराष्ट्रामध्ये आपण झाला, देशात झाला, तो पाहिला. आणि अजित चव्हाण या ठिकाणावरती कायद्याच्या आणि नैतिकतेच्या गप्पा मारतायत. विशाल सर, तुम्ही इथं उल्लेख केला की काँग्रेसच्या कालखंडामध्ये ज्या वेळेला असं व्हायचं त्यावेळेला नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला जायचा. अगदी रेल्वेचा अपघात झाला म्हणून लाल बहादूर शास्त्री यांनी राजीनामा दिलेला होता. ही नैतिकता आणि नीतिमत्ता काँग्रेस पक्षामध्ये होती आहे, पण नैतिकता आणि शहाणपणा याचा ते मात्र भाजपशी संबंध नाहीये. यांना या देशाचं वाटोळं करायचंय. हिटलरशाही माजलेली आहे. बघूया कोण जिंकतंय, हिटलरशाही का लोकशाही. बरं, पण यावेळेला कोण जिंकतंय कोण हरण्यापेक्षा आपल्या विद्यार्थ्यांचं काय? अभिजितजी आपल्याकडे येतो. अभिजित पोखरणीकर, शिक्षण हा खरं तर विद्यार्थ्यांचा मूलभूत अधिकार आहे. पेपर फुटीमुळे जर हा अधिकार बाधित होत असेल तर मग याला नेमकं काय म्हणायचं? कारण वारंवार पेपर फुटी आणि परीक्षा रद्द होण्याचा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावरती खरोखर किती परिणाम होतो? कारण शिक्षण व्यवस्थेवरचा कुठेतरी विश्वास डळमळीत झालाय असं विद्यार्थ्यांच्या एकंदरीत सध्याच्या रस्त्यावरील वागण्यावरनं दिसून येतं का?